हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ। आजचा वार शुक्रवार आहे आणि आज माझं विभवलक्ष्मीचं व्रत आहे, पूजन वगैरे मांडायचं, पण त्या अगोदर मी इकडे स्वयंपाक करत आहे। तर सपकवरून बनलेले तिखट वरण बनवायचं आहे। दिनेशला वरती चढवलेलं होतं कारण वरती पोटमाळ्यावरती बकेट ठेवले, त्या बकेटामध्ये सगळी पूजेची सामग्री मी ठेवलेली आहे। म्हणजे आपण इकडे तिकडे ठेवलं तर शोधाशोध खूप होते, त्यामुळे मी काय करते, जी ही पूजेचं आहे, जी दररोज लागत नाही, आपल्याला कधी अधूनमधून लागतं, अशा वस्तू जसं जास्त प्रमाणात गंध आहे, गंधगोळी, विभीत वगैरे सगळे मी मोठं बकेट केलेलं आहे। त्यामध्ये सगळ्या वस्तू पूजेच्या टाकून मी वरती ठेवते, कारण खाली पण तितका स्पेस नाही आणि तिकडे ठेवलं तर आपल्याला भेटत नाही, म्हणून मी एकच बकेट केलेलं आहे। तर वैभवलक्ष्मीचं पूजन पण खूप दिवस झालं गॅप झालेलं आहे। जसं प्रत्येक शुक्रवारी कुठेतरी जायचं, म्हणजे जर आता बहिणीचं लग्न झालं तर आता काहीतरी लग्नाची शॉपिंग करणं, तो पण वार शुक्रवारचाच यायचा, त्या दिवशीच कुठेतरी जायचा गोंधळ। परत हे ते काहीतरी अशीच कामाची अडचण आणि ते खूप दिवस म्हणजे 3-4 शुक्रवार तर गॅप झालेले आहेत। मी पूजन केलेलं, फक्त व्रत मी पकडलेलं आहे पण पूजन केलेलं नाही। तर आज मी म्हणजे लग्न वगैरे झालेलं आहे आणि निवांत आहे आता कंटिन्यू, म्हणजे एकही शुक्रवार गॅप पडणार नाही। आता प्रत्येक शुक्रवारी मी वैभवलक्ष्मीचं पूजन करू, म्हणजे जसं 11 शुक्रवारचा मी संकल्प घेतलेला आहे। 11 शुक्रवार झाल्यानंतर वैभवलक्ष्मीचं उद्यापन मी करणार आहे। तर आज मला पूजन करायचं, पण अगोदर मी किचनची कामं आवरत आहे। म्हणजे आता थोड्या वेळात बाबाई जेवण करायला बसतील आणि काय होतं ना, तिकडचंही धड होत नाही, इकडचंही धड होत नाही, नुसती धावपळ होते माझी। म्हणून मी काय केलं, अगोदर स्वयंपाक, कारण आता पूजेला तर मला लेट होणार आहे, कारण काल गुरुवारचं पण असं झालं की पूजा म्हणजे प्रत्येक गुरुवारी तुम्ही बघत असता पूर्ण देवाची डीप क्लिनिंग होते, पण काल झालं नाही, कारण थकवा खूप आला होता, कुठलेही काम करायचं मन नव्हतं। काल दिवसभर मी अजिबात उठलेली नाही आहे ना, कुठलं काम माझं व्यवस्थित झालेलं आहे। जसं दररोज देवपूजा होते तशाच पद्धतीने काल पण गुरुवारची पूजा झालेली होती, पण आज मी देवांना पितांबरी लावून छान घासून स्नान घालणार आहे। त्यामध्ये थोडासा मला वेळ लागणार आहे। परत वैभवलक्ष्मीचं पूजन मांडणं, कथा वगैरे वाचणं, आरती करणं, त्यामध्ये मला लेट होणार होता, म्हणून मी अगोदर सगळी किचनची कामं आवरत आहे। तर इकडं वरण बनलेलं आहे, परत आता दूध पण आले, तोपर्यंत दूध गरम करायला ठेवलेलं आहे। मसाले आणलेले होते, म्हणजे खूप दिवस झाले मी मसाले आणलेले नव्हते, कसलेही म्हणजे सुहाना मसाला, कुठलाच मसाला मी आणलेला नव्हता, बिना मसाल्याचा स्वयंपाक बनत होता। पण खूप दिवसाच्या नंतर मी आज मसाला आणायला लावलेला आहे आणि काल काही भरणं झालेलं नाही आहे मला, म्हणजे तशीच पुडी खोलून मी टाकलेली होती आणि तसंच मी ठेवलं होतं एका डब्यामध्ये, म्हणजे त्याचा जे वास आहे ना ते टिकून राहावा आणि घ्यायला पण पंचायत नको, मी छोट्या डब्यामध्ये मसाले काढून ठेवत आहे। तर घरकुल मसाल्याची 2 पॉकेट आणायला लावलेली, मी छोटे आणलेले आहेत आणि एक सुहाना मसाला आणलेला आहे, तर ते पण एका डब्यात मी भरलेलं आहे। म्हणजे अशा पद्धतीने ठेवलं तर आपल्याला दररोज भाजीला टाकायलाही म्हणजे मेजरमेंट पण समजते, आपण पुडीनं टाकलं तर मेजरमेंट समजत नाही, जास्त कधी कमी असं पडतं। तर अशा पद्धतीने डबे भरून त्यामध्ये चमचे टाकून ठेवले छोटे छोटे, तर त्या चमच्यानं अर्धा चमचा टाकला तर भाजी छान बनते, कारण मसाला जास्त झाला तरी पण भाजी तितकी छान लागत नाही, खूप सारं त्या मसाल्याचाच वास येतो त्यामध्ये। तर इकडे मी ठेवलेला आहे, थोडंसं अस्तव्यवस्थित अलमारीमध्ये डबे तुम्हाला दिसत असतील, तर ते पण मला सगळे व्यवस्थित ठेवायचे आहे। तर बघूया, आता एक एक सुरुवात झालेली आहे, कारण खूप दिवस झालं माझी कामं व्यवस्थित होत नाही, माझं जे रुटीन आहे ना खूप चेंज झालेलं आहे। म्हणजे 1 महिना 1.5 महिना झालं ना, एक काम माझं जे आहे ना म्हणजे एकदमच रुटीन चेंज झालेलं आहे। जसं पेंट करायला ते भैया आलेले होते ना, तेव्हापासनं पूर्ण रुटीनची जे आहे ना कायापालट झालेली आहे। म्हणजे कुठलंही काम व्यवस्थित होत नाही, सगळं विक्रमात पडलेलं आहे, कारण ते काम झालं मग त्यानंतर लगेच लग्नाची तयारी, तिकडे इकडे जाणं, हे दररोज चालू होतं माझं, त्यामुळे सगळं जिथल्या तिथं पडलेलं आहे। तर आता एक वस्तू व्यवस्थित ठेवूया आणि अगोदरच्या रुटीनमध्ये येऊया। तर इकडं मसाले वगैरे मी भरून ठेवलेले आहेत आणि चहाच, म्हणजे आज मी मॉर्निंगला चहा घेतलेला नव्हता, कारण रात्रीचं जे दूध होतं ते पण खराब झालं, गरमीमुळं ना दूध राहत नाही, दिवसातनं 2-4 वेळा गरम करते तरी पण आज खराब झालेलं होतं आणि यांच्यासाठी चहा बनलेला होता, डिकाशन चहा, आणि मी घेतले नाही, कारण माझा शुक्रवारचा उपवास आहे आणि आंघोळ झाल्याशिवाय चहा पाणी मी काही घेतलेलं नव्हतं। तर आत्ता चहा वगैरे मी घेतलेला आहे आणि थोडीफार किचनची कामं आवरली, थोडीफार राहिलेली आहेत आणि आज नैवेद्यामध्ये मी शिरा बनवणार आहे। परत आज भाजीला काही ऑप्शन नव्हतं, फक्त वरणच बनलेलं आहे, 2 प्रकारचे वरण बनलेले आहेत। तर दिनेशला म्हटलं काहीतरी घेऊन ये भाजीसाठी, म्हणजे चपाती, भाजी, शिरा हे सगळं मी दुपारी बनवणार आहे। अगोदर आता मी करते इकडे पूजेची तयारी, त्या अगोदर पाणी भरून घेते। बघू शकता हंड्याचा कलर कसा झालेला आहे, म्हणजे एक 3-4 दिवसाचा गॅप झाला ना एकदम कलर चेंज होतो, असं वाटतं की लोखंडी आहे, पितळ तांबं नाही आहे, कारण या भांड्याचा ना ह्या धातूचा रंग खूप लवकर चेंज होतो। जेव्हा आपण पितांबरी लावून क्लीन करतो ना त्यावेळेस छान चमक येते, एकदम सोन्यासारखी,
पण 3-4 दिवसाच्या गॅपनंतर परत ते जशाला तसंच होतं आणि लवकर म्हणजे पाण्याचे डागच पडतात त्यावरती. तरीही मी पाणी जेव्हा भरून ठेवते ना, मी ते हांडा पूर्णपणे पुसून ठेवते म्हणजे ती जास्त दिवस चमक बनून राहावी त्याची. तर पितांबरीऐवजी आपण लिंबू किंवा चिंच मीठ लावलं तरी पण छान चमक येते, पण खूप लवकर भयानक डाग पडतात आणखीन. म्हणून मी इकडे फक्त पितांबरीच लावलेली आहे. छान घासून मी क्लीन केलेलं आहे आणि धुवून घेतलं. बोरवेल चालू केलेले, मॉर्निंगला पण केलेलं होतं, वरच्या टाक्या भरलेल्या आहेत. त्यामुळे मी आता फक्त 2च हांडे भरून घेणार आहे, कारण वरती पाणी खाली जातं, भरलेलंच आहे ऑलरेडी. तिकडे छोटा हांडा जी देवासाठी मी भरून ठेवते ते पण मी धुवून घेतलेला आहे. आणि जे मोठा हांडा इथं मी किचनवरती ठेवलेला आहे ते पण मी घासून धुवून घेते. हे पण म्हणजे धुवून भरून ठेवते, म्हणजे पाण्याचं काम झालं ना मग देवपूजा करायला फ्री मी. कारण किचनची कामं पण आता आवरली आहेत आणि जी रोजची रेग्युलर कामं आहेत ते तरी यावेळेत खूप झालेले आहेत. खूप गोंधळ झालेला आहे कामाचा, कारण हरभऱ्याची डाळ मी बनवली, डाळी बनवल्या, सेर पण केलेल्या होत्या, पण त्या डाळीला ना उन्हाला घातलं मी ना, ते डाळ पूर्णपणे वेचणं झालेलं आहे. कारण हरभऱ्याच्या डाळीत 1-2 हरभरे आलेले होते, तर त्यामध्ये फक्त अर्धी डाळ मी असलेली आहे आणि अर्धी डाळ मी तशीच उचलून ठेवली, कारण खूप गोंधळ झाला एकदमच ना. ते पेंटिंग करायला आले, परत मग तिकडे इकडे हिंडणं फिरणं, सोनलच्या लग्नाची तयारी, त्यामध्ये मला ते झालंच नाही आहे. मग काय केलं, मी तशीच पोते ज्यानं वरती ठेवून दिले ते वरती स्टोर रूममध्ये ठेवलेले आहेत. आता ते डाळ आणणं, वेचणं, परत उन्हाला टाकणं, डबे भरणं, खूप सारं आता कामाचा यावेळेत गोंधळ आहे. खूप सारी कामं यावेळेत पेंडिंग आहेत. तर एक कामं मी आवरते, पण अगोदर जी रोजची आपली रेग्युलर कामं आहेत ती आवरून घेते. म्हणजे 12-1 वाजेपर्यंत जे आहेत ना माझी किचनची आणि जी रेग्युलर कामं आपली आहे, जसं धुणं, भांडे, हे सगळी कामं माझी होतात. मग त्यानंतर जी टायमिंग असं ना पुढचं दुपारचं जेवण, मग त्यानंतर जे थोडा वेळ भेटतो ना 1-2 तास, तितकाच वेळ मला भेटत असतो. कारण आता सध्या ना रुटीनचा खूप गोंधळ झालेला आहे. एकही काम माझं व्यवस्थित होत नाही आहे. अगोदरचा रुटीन कसा होता ना, मी अगोदर सगळी कामं झटपट आवरायची आणि जी ही कामं माझी पेंडिंग राहायची ते दुपारच्या वेळेत मी आवरायची. पण आता सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो, सगळं एकसारखं झालेलं आहे, कारण ह्या कामामध्येच माझा वेळ जात आहे. तर असो, इकडं पाणी मी भरून ठेवलेलं आहे आणि आता देवपूजा करून घेऊया. आणि खूप दिवसाचा गॅप झालेला आहे, त्यामुळे देवांचा कलर पण तुम्ही बघू शकता असा झालेला आहे. परत मला आसन वगैरे चेंज करायचं आहे, तर आसन तरी मी गुरुवारी चेंज करत असते. तर मला आज फक्त देवांना पितांबरी लावून घासून स्नान घालते आणि आसन वगैरे आज मी काही काढणार नाही आहे, कारण तसं तर आज लेट खूप झालेला आहे मला. आणि गुरुवारचा एक रुटीन मी केलेला आहे. गुरुवारी ना कसलंही आळस नाही, कंटाळा नाही किंवा वेळेचं काही हे नाही आहे मला. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये चलत असतं की आजच्या दिवशी मला हे करायचं आहे, म्हणजे करायचंच आहे. आणि जेव्हा दुसऱ्या वारी शुक्रवार आहे, शनिवार आहे, रविवार आहे, तेव्हा थोडंसं विचार करते की लेट झालेला आहे, हे कामं आवरायची, ती कामं आवरायची, तर असू दे आपण गुरुवारी करूया. म्हणजे डोक्यात आता ते एक निश्चित झालेलं आहे, प्रत्येक गुरुवारी मला करायचं आहे, त्या हिशोबानेच मी कामं करत असते. त्यामुळे मी आसन वगैरे आज काही चेंज केलेलं नाही आहे. तुम्ही म्हणता ही ताई दररोज आसन चेंज करायचं, तर दररोज होत नाही ताईनो, कारण तुम्ही बघू शकता देवारा कसा आहे. खूप सारे इकडं पितळ तांब्याची भांडे आहेत, कळशाचा तांबा आहे, उतरणीचे तांबे आहेत खूप सारे, समया, परत शाईबाबांची मूर्ती खूप सारं आहे. त्यामुळे ना दररोजच्या दररोज तर होत नाही. मी गुरुवारचा 1 वार नेमलेला आहे. अशा पद्धतीने केलं तर आपला देवारा पण छान राहतो, जास्त घाण होणार नाही आणि जास्त आपल्याला कामाचा लोड पण येणार नाही. कारण 1 वार नेमून चलते मी आणि त्या दिवशी सगळी कामं पटपट आवरते. आणि म्हणजे आपल्या डोक्यात एक चलत असतं, म्हणजे आपण एक अगोदरच नियम बनवून ठेवलेला असतो आणि त्या नियमानुसार आपण जरी कामं आवरलेला खरंच आपल्याला आळस येणार नाही, जास्त कामाचा लोड येणार नाही, सगळी कामं व्यवस्थित होतात. तर इकडे देव सगळे उचलून मी किचन काउंटर ठेवलेले आहेत, रांगोळी वगैरे सगळी मी पुसून घेतलेले आहे आणि फरशी पण थोडंसं पाणी टाकून मी पुसून घेते, कारण एकदम पांढरं झालेलं आहे. कारण 4-8 दिवसाचं गॅप झाले, त्यामुळे व्यवस्थित देवपूजा पण झालेली नाही आहे. काय केलेच ना, म्हणजे दिनेश राहीपर्यंत तो पण कसं करतो, फक्त देवांना पाण्यात बुडवतो आणि ठेवतो, बस इतकंच झाली त्यांची देवपूजा. आणि यांचं पण तसंच आहे, यांना तरी खूप घाईगडबड असते, यांची पण पूजा तशीच, त्यामुळे थोडंसं झालेलं आहे या वेळेमध्ये असं. तर थोडंसं निवांतच आज मी पूजा केलेली आहे, म्हणजे आरामात मला 1 तास तरी देवपूजा करायला लागलेला आहे. जसं दररोजचं टायमिंग सांगितलं तर 15 ते 20 मिनिटामध्ये देवपूजा होते, पण ज्या दिवशी पूर्ण देवाची डीप क्लीनिंग होते त्या दिवशी तर 2 ते 2.5 तास लागतात. आणि ज्या दिवशी फक्त मी देवांना इकडे पितांबरी लावून छान घासून स्नान घालत आहे, आज मला फक्त 1 तास लागलेला होता, कारण पूर्ण देवाचं आसन वगैरे मी चेंज केलेलं नव्हतं त्यामुळे. तर इकडं आरतीची ताट आहे, ते पण एकदम चिकट झालेले आहे, कारण प्रत्येक गुरुवारी मी आरती लावत असतो आणि ते धूळ वगैरे पडल्यामुळे खूप चिकटपणा आलेला आहे, म्हणून पाणी टाकून ठेवलेलं आहे थोडा वेळ. आणि आता मी देवांना अगोदर पितांबरी लावून छान घासून स्नान घालते. तर इकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, परत महादेवाची पिल्ली, नंदी भगवान आहेत, हे वेगळ्या धातूचे बनलेले आहेत, त्यामुळे या पितळ तांब्याच्या देवामध्ये मी यांना मिक्स करत नाही आहे, त्यांना अगोदर मी स्नान घातलेलं आहे. आणि आता जे पितळ तांब्याच्या देवाच्या मूर्त्या आहेत त्यांना पितांबरी छान घासून स्नान घालते, म्हणजे देव पण जास्त आहेत त्यामुळे मला थोडासा वेळ जास्त लागतो. तर इकडं सगळ्या देवाच्या मूर्त्या मी छान घासून स्नान घालत आहे. आणि आज पूजेला मला थोडासा
वेळ जास्त लागणार होता, म्हणूनच मी अगोदर स्वयंपाक वगैरे केलं, बाबांचं जेवण खाणं झालं, दिनेशचं पण झालेलं आहे आणि मगच मी पूजेला सुरुवात केलेली आहे. लेट झाला काही हरकत नाही, पण निवांतच आज पूजा करणार आहे, कारण वेळ थोडासा जास्त लागणार. देवांना घासून स्नान घालणं, परत पूजा करणं, फुलंही आणलेली नाहीत, फुलं घेऊन यायचे आहेत, परत वैभवलक्ष्मी मातेचं पूजन मांडायचं आहे, कथा आरती यामध्ये वेळ लागणार आहे. परत कपड्याचा तरी खूप गोंधळ आहे. काल पण मी थोडेसे कपडे धुलेले होते, इस्त्री करून ठेवलेले आहेत आणि जे बाकीचे कपडे ते तसेच बकेटात भरून ठेवलेत, कारण एका दिवसामध्ये तितके कपडे धुवून होणारे नव्हतं हातानं. मशीनला लावलं ठीक आहे, पण सगळे कपडे नवीन आहेत त्यामुळे मी मशीनला लावले, हातानंच होणार आहे. किती लेट हो काही हरकत नाही. आणि तसं तर उन्हाळा आहे, गरमी खूप आहे, कपडे थोडंसं लेट धुलं तरी पण व्यवस्थित हडकतात आणि इस्त्री करून ठेवायचे आहेत ते पण कपडे, कारण घरभर टाकलं ना थोडंसं असं वाटतं ना, जेव्हाच्या तेव्हा इस्त्री करून ठेवलं ठीक आहे. तर ही पण कामं आज मला दिवसभरात करायची आहे. तर इकडे बघू शकता सगळ्या देवांना मी पिठामध्ये छान घासून स्नान घातलेलं आहे. कॉटेच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेतलेलं आहे. देवपाट पण मी पुसून घेतलेला आहे. आणि इकडं आरती म्हणजे जे आरत्या आहेत, आरतीचं ताट आहे, तांबे आहे, सगळी पितळ तांब्याची भांडी जे आहेत ना ते पण मी पिठामध्ये छान घासून क्लीन केलेले. बघू शकता एकदम सोन्यासारखी चमक आलेली आहे. आणि जेव्हा आपल्याला लेट झाला काही हरकत नाही, पण ही कामं जेव्हा व्यवस्थित होतात ना त्यावेळेस आपलं मन प्रसन्न राहतं. तर इकडं सगळे मी पाणी पुसून घेतलेलं आहे, जी ही पितळ तांब्याची भांडी क्लीन केलेली आहेत, कारण पाण्याचे डाग खूप भयानक पडतात यावरती. पाणी जर ठेवलं ना तर थोड्या वेळामध्ये लगेच हिरवे व्हायला लागतात. तर सगळं पाणी मी व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. आता देवपाट्यावर विराजमान करू, म्हणजे रोजची देवपूजा, तुळशी पूजन, उंबरा पूजन झालं की मग वैभवलक्ष्मी मातेचं पूजन मी मांडणार आहे. म्हणजे आपल्या घरी कशीही पूजा असो, अगोदर आपली रोजची देवपूजा, मग त्यानंतर मी दुसरी पूजा मांडत असते. तर इकडे जी तांब्याची ताटली आहे मी या हंड्यावरती ठेवलेली आहे आणि जे स्टीलचे ते काढलेले आहे मी. म्हणजे हे जे हंडा आहे ना पाणी पिण्यासाठीच भरून ठेवत असते मी, पण आजकाल असं झालं ना की फ्रीजमधलंच पाणी पित आहे आणि ते हंडा तसाच भरून राहतो. इकडे बघू शकता सगळ्या देवाच्या मूर्त्या मी देवपाट्यावर विराजमान केलेल्या आहे. जी मोठ्या साईजच्या मूर्ती आहे ती मागाच्या साईडला ठेवलेली, जी छोट्या मूर्ती आहे ती पुढे ठेवलेल्या आहेत. परत इकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, त्यांना मी इकडं मोत्याची माळ जी आहे ती घातलेली आहे. महादेवाची पिंडी, नंदी भगवान यांना समोर ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी देवाची मांडणी केलेली आहे. आणि इकडं आरतीचं ताट पण मी ठेवलेलं आहे. परत इकडे यंत्र आहे, श्रीयंत्र आहे आणि इकडं जे शाईवंश श्रीयंत्र आहे हे यंत्र पण मी पुसून ठेवलेले आहेत. खूप साऱ्या फोटो आहेत, ते पण मी प्रत्येक गुरुवारी पुसत असते, कारण दररोज होत नाही. दररोज झालं तर ठीकच आहे, ताईनं दररोज पूजा केली छान असतं, पण होत नाही. जास्त प्रमाणात जेव्हा असतं ना त्या दिवशी मी एकच वार नेमते आणि मला वाटतं ज्यांना जास्त कामाचा लोड आहे, दररोज होत नाही, त्यांनी पण एक वार नेमावा, म्हणजे जास्त कामाचा लोड येत नाही, जास्त आपली धावपळ होत नाही. आपली रोजची देवपूजा आहे ती आपण करत असतो, पण जे जास्त आहे आता जास्त म्हणजे फोटो वगैरे आहेत खूप साऱ्या. परत आता देवाची डीप क्लिनिंग करायची आहे, त्यासाठी एक वार मी नेमवते. 8 दिवसाला एक वेळा मी करत असते. अशा पद्धतीने केलं म्हणजे आता मार्बलचं मंदिर आहे तर जास्त प्रमाणात आपण दिवा धूप लावतो, त्यामुळे ते खूप लवकर काळपट होतं. दररोज तर होत नाही, पण 8 दिवसाला एक वेळा आपण जर केलं तर जास्त ती घाणी दिसत नाही आणि जास्त आपल्याला कामाचा लोडही येत नाही. तर इकडे दिनेशला म्हटलं जोपर्यंत मी देवपूजा करत आहे तोपर्यंत फुलंही घेऊन ये, तर फुलं आणून दिलेलं आहे. परत इकडं स्वास्तिकची तर आहेच, पण आजकाल दसऱ्याची फुलं मला भेटत नाहीत, कारण समोरचं झाड तोडलेलं आहे आम्ही जेव्हा पेंट करत होते त्यावेळेस, कारण त्यांना म्हणजे व्यवस्थित पेंट देता येत नव्हतं, झाड खूप उंच गेलेलं होतं ते, म्हणून तोडलेले. त्यामुळे एकही फुल आता मला दासवायचं भेटत नाही लाल, म्हणजे आता लक्ष्मी मातेला लाल फुल अतिप्रिय आहे. तर जेव्हा मी मार्केटला पाठवलं तिथं पण लाल फुल दिनेशला भेटलेलं नाही. बघू शकता इकडे पिवळी शेवंतीच आणलेली आहे. तर देवाला मी फुलं वाहिलेली आहेत. परत सदाफुली मी ठेवलेली आहे, म्हणजे एकदम वाईट देवारा आहे आणि वाईट फुलं थोडंसं खूपच वाईट दिसतं, म्हणून मी काय करते इकडे थोडीशी जी सदाफुले आहे ना ते मी वाहिलेली आहे. छान कलरफुल वाटतात आणि मला आवडतात म्हणजे फुलं. तुम्ही म्हणत असता की ते फुल देवाला चालत नाही, पण काही नाही, मला काही वाटत नाही, छान वाटतं मला, म्हणजे छान कलरफुल असतात आणि हलकी पण असतात, म्हणून मी वाहिलेले. समोर मी पायरीवरती वगैरे ठेवलेला आहे. परत इकडे शेवंतीचे पण फुलं ठेवलेत, खूप मोठी आहे, ते देवाच्या डोक्यावर तर बसतच नाही, त्यामुळे मी समोर ठेवलेली आहे. आणि रांगोळी पण काढलेली आहे, दिवा लावलेले आहे, धूप लावलेले आहे, धूप वाळून घेतले, घंटी वाजून घेतलेली आहे आणि मनोभावी देवाचे दर्शन करून घेतले. खरंच छान वाटते, मन प्रसन्न झालं. लेट झाला तरी काही हरकत नाही, देवपूजा झाल्यानंतर मन खूप छान म्हणजे खूप प्रसन्न वाटतं मनाला. असं वाटतं की आपण घरात नाही मंदिरात आहोत. कितीही दगदग असो घरची आपली, मन प्रसन्न राहतं, छान वाटतं, मूड फ्रेश राहतो देवपूजा झाल्यानंतर.
आता रोजची देवपूजा झालेली आहे। आता लक्ष्मी मातेचं पूजन मी मांडत आहे। तिकडे पाट ठेवलेला आहे, जी ही अगोदरच्या शुक्रवारी मी पूजेची सामग्री घेतलेली होती तीच घेतलेली आहे। इकडे तुपाचा एक निरंजन घेतलेला आहे। समयामध्ये दिनेशला मी वाती तेल सगळं घालायला लावलेलं होतं। आरती ज्या आरत्या आहेत त्यामध्ये पण वाती घातलेला आहे आणि तेल टाकून दिलेलं आहे, म्हणजे थोडीफार दिने जेव्हा घरी असतो मदत करत असतो माझी। तर इकडं हे म्हणजे पाट ठेवलेला आहे। पाट स्वच्छ पुसून घेतला, त्यावरती एक नवीन कपडा मी अंतरलेला आहे आणि यावरती कळस्थापना करूया। म्हणजे प्रत्येक शुक्रवारी जशा पद्धतीने मी पूजा करते तशाच पद्धतीने करत आहे। वैभवलक्ष्मी मातेची पूजाला एकदम सोपी पद्धत आहे ही पूजा करण्याची, म्हणजे जास्त तामझाम नाही आहे किंवा हे ते काही आपल्याला लागणार आहे। तर इकडं मी नवीन कपडा अंतरले, त्यावरती लक्ष्मी मातेचा फोटो ठेवलेला आहे, हार घातलेला आहे आणि पूजेची सामग्री जसं खारी, खोबरं, सुपारी, हळदीचं कुंकू हे सगळं मी ज्या पहिल्या शुक्रवारी घेतलेलं होतं तेच घेतलेलं आहे सगळं। वैभवलक्ष्मी मातेचं पुस्तक घेतलेलं आहे आणि इकडं कळशाला ना 8 बोटं ओढायची आहे। तर इकडं कुंकू घेतलेलं आहे, हळदी कुंकाचे 8 बोटं मी ओढत आहे आणि कळस्थापना करायची आहे। आणि यामध्ये आपल्याला एक वाटीमध्ये तांदूळ आणि सोन्याचा दागिना ठेवूनच पूजन करायचं आहे। अशा पद्धतीची पूजा केली जाते आणि ज्यांना माहिती नाही त्या पुस्तकामध्ये पूर्णपणे माहिती दिलेली आहे, म्हणजे कसलंच टेन्शन नाही, पुस्तकामध्ये सगळं व्यवस्थित माहिती दिलेली आहे। तशाच पद्धतीने मी पूजा मांडत आहे। अगोदर मी पण थोड्याशा चुका केलेल्या होत्या, म्हणजे मी कळस वगैरे मांडलेलं होतं म्हणजे नारळ ठेवून, पण तशा पद्धतीने वैभवलक्ष्मी मातेचं पूजन केलं जात नाही। इथं पुस्तकात जशा पद्धतीने दिले तशाच पद्धतीने मी इकडं साधं सिंपल पद्धतीने इकडं पूजन मांडलेलं आहे, कारण विधीप्रमाणे ते म्हणजे जशी विधी आहे तशाच पद्धतीने आपल्याला हे पूजन केलं पाहिजे। तिकडं कळशाला मी 8 बोटं ओढलेली आहे, हळदी कुंकाची कळस्थापना केलेली आहे, तांदळाची रास केली त्यावरती कळस्थापना केलेली आहे आणि वरती एक वाटी ठेवली, त्यामध्ये तांदूळ घेतले आणि यामध्ये एक सोन्याचा दागिना किंवा चांदीचा जी आपल्याकडे आहे ते ठेवून आपण पूजन करू शकता। आपल्याकडे कसलाही दागिना नसला तर आपण 1 रुपयाचं नाणं ठेवून पूजा करू शकता। तर इकडं मी समया ठेवलेल्या आहेत, आरतीचं ताट घेतलेलं आहे, तुपाचा निरंजन घेतलेला आहे, लक्ष्मी मातेची मूर्ती, गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे आणि अगोदर मी बाप्पांची पूजा केलेली आहे। नंतर लक्ष्मी मातेच्या मूर्तीचं फोटोचं अशा पद्धतीने मी हळदी कुंकू लावून पूजन केलेलं आहे आणि आज नैवेद्यामध्ये मी शिरा बनवणार आहे। तर कथा वाचवण्या अगोदर मी शिरा बनवून घेणार आहे आणि मगच मी कथा वाचवायला बसणार आहे, म्हणजे कथा आरती झाल्यानंतर पटकन आपल्याला नैवेद्य दाखवता येतं। तर कशा पद्धतीने मी लक्ष्मी मातेचं पूजन मांडलं, कशा पद्धतीने कथा वाचवली, आरती केली, सगळे याच व्हिडिओ दाखवेन। तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून या व्हिडिओला मी 2 भागात डिवाइड केलेलं आहे। मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा। आता यासोबत या व्हिडिओ इथे एंड करते। बाय बाय, टेक केअर।